नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. कवी आणि गायक संदीप खरे आजचे आपले पाहुणे आहेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसातल्या कट्ट्यांचा उद्देश हाच आहे की काहीतरी सकारात्मक, प्रेरणादायी आणि आनंददायी आपण सर्वांनी पाहावं, ऐकावं आणि अनुभवावं. आता संदीप खरे आपल्यासोबत असल्यामुळे आपण अर्थातच आयुष्यावरती तर बोलणारच आहोत, पण सध्याच्या काहीशा अस्थिर वातावरणामध्ये आणि संकट काळामध्ये मनाला उभारी देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी कविता कशी मदत करतात, त्या कशा बळ देतात, हेही अर्थात संदीप आपल्याला सांगतील. आणि गप्पांसोबत बऱ्याचशा कविताही आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायच्या आहेत. तर कट्ट्याला सुरुवात करूया. संदीप नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत गप्पा मारायला. आपण राजीव सरांपासून सुरुवात करूया. सगळ्यांना नमस्कार. तिथे उपस्थित असलेले सर्व राजीव सर, त्याच्यानंतर ज्ञानदा आणि तिथे जे उपस्थित आहेत ते सर्व आणि अर्थातच कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा देतो. आणि सुरुवातीलाच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी खूप छान हे सगळं पाळायचा प्रयत्न करतो आहोत. तर अशाच प्रकारे हा संयम खूप आवश्यक आहे. आणि बाहेर जे काम करतायत आपल्यासाठी, पोलीस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, अनेक व्यक्ती आहेत की जे धोका पत्करून सुद्धा आपल्यासाठी बाहेर काम करत आहेत. तर आपण त्यांच्या कामाची कदर केली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा तो एक भाग आहेच, परंतु आपण आपली जबाबदारी पाळून ते जे करतायत त्याचं सार्थकी लावलं पाहिजे, त्यांचं कार्य जे आहे ते, असं मला वाटतं. तर सुरुवातीला हे मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की आपण हे सर्वजण अवश्य पाळूया. बरं संदीप, खरं तर म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये असलेला पहिलाच जो प्रश्न आहे तो हा की गेल्या महिन्यापासून आता लॉकडाऊनमध्ये आपण आहोत. तू घरामध्येच आहेस. काय नवीन केलंयस तू आणि कोणत्या कविता जास्त म्हटल्यास? तुझी एक कविता मला मधल्या काळामध्ये फार हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाहीवाली जी आहे ती फार नव्यानं भिडली होती. तर तू काय करत होतास? हो सर, एक तर तुम्ही बघताय मी दाढी वाढवत होतो. पण एक गोष्ट खूप चांगली झाली असं मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट पडसाद जसे असतात, तर एक खूप चांगली गोष्ट आणि आपल्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये झाली आहे असं मला वाटतं. खूप दिवसांपासून ज्या करायच्या गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं तर कविता फेअर करायच्या होत्या, अनेक लिहून होत्या, पण त्या फेअर करायच्या राहून गेल्या होत्या. त्या फेअर करण्याच्या मागे मी लागलो. त्याच्यानंतर वाचायला मला खूप आवडतं, वाचून दाखवायला खूप आवडतं. फक्त कविता असं नाही, कथा असू दे, कादंबरी असू दे. तर एक खूप छान बरेच वर्षांनी हा योग आला की घरातले सगळेजण बसलेत, आई बाबा बसलेत आणि त्यांना मी रोज कथा वाचून दाखवतो. मध्यंतरी गोनीदांची दास डोंगरी राहतो, ती कादंबरी आत्ता मी वाचून पूर्ण केली. तर हा इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे की समोर सगळ्यांना बसलेत, आपण वाचतोय आणि त्यांचा प्रतिसाद येतोय, छान वाटतं. आणि तास 2 तास असे मस्त मजेत निघून जातात. आणि अनेक बारक्यासारख्या गोष्टी, म्हणजे असं आहे की घरामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो तर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळत नाही. कारण पानावरती बसल्यानंतर गरम पोळी येते, भाजी येते आणि आपण मूडनुसार अरे आज पोळी नको आहे मला वगैरे असं सगळं करायला लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करायला सुरुवात करता तेव्हा या गोष्टींची किंमत कळत जाते. खूप बारक्यासारख्या गोष्टी कळतात. आता बागेमध्ये पाणी घालताना मग अशा वेळेला लक्षात यायला लागतं की प्रत्येक झाड एकेका माणसासारखं असतं. प्रत्येकाला सारखंच पाणी घालायचं नसतं, कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. प्रत्येकाशी गप्पा वेगळ्या मारायच्या असतात, कोणाशी प्रेमाने बोलायचं असतं, कोणाला जरा दटावून थोडंसं लाडीकपणे काय रे किती वाट बघतोय, आता कुठे आहेत फुलं तुझी वगैरे असं थोडंसं मित्राला आपण विचारतो तसं विचारायचं असतं. तर इतकं छान आजूबाजूला तुमच्याशी राहून स्वतःशी संवाद साधणं, जो अतिशय आवश्यक आहे कुठल्याही कलाकाराला. सतत गर्दीमध्ये राहण्यापेक्षा हा जो वेळ आहे हा खरा तुमचा प्रॉडक्टिव्ह वेळ असतो असं मला वाटतं. म्हणजे मी तुलाच असं म्हणेन की हे तू आत्ता फारच छान सांगितलंस, पण हे पुढे घेऊन जाण्यासाठी एखादी तुझी कुठली कविता जर तू आम्हाला ऐकवशील तर आम्हालाच काय सगळ्या महाराष्ट्राला ते ऐकायला आवडेल. मला काय असं वाटतं की थोडंसं निगेटिव्ह आपण विचार करतो अशा प्रकारचं जेव्हा संकट येतं त्यावेळेला एक पॉझिटिव्ह कविता ऐकवतो. म्हणजे हा सगळा नैसर्गिक कोप आपल्यावरती आत्ता झालेला आहे. पण मला कायम असं वाटतं, आता मी ट्रेकिंगच्या निमित्ताने खूप हिंडतो, मला छंद आहे, डोंगर दऱ्यांमध्ये हिंडतो. तर या सगळ्या निसर्गाकडे बघताना मला कायम असं वाटतं की आत्ता ठीक आहे,
आपल्या चुकांमुळे असेल कदाचित, पण निसर्गाने जरा कूस बदलली की फार उलथापालथ होते. आणि मग आत्ता अगदी बोललं जातं बघा लेटेस्ट की काही खरं नाही, हे आता असंच आहे, सगळं कलियुग आलं, आता प्रलय होणार, आता तेवढंच बाकी आहे फक्त, वगैरे वगैरे. तर निसर्गामध्ये हिंडताना मला ज्या गोष्टी आढळल्या की जरा काही काळ अपवाद सोडला तर निसर्गातली ही जी तत्त्वं आहेत ही शाश्वत आहेत, ठाम आहेत. ती आपली मूल्य बदलत नाहीत, ती आपली तत्त्वं बदलत नाहीत. आणि मग त्यांच्या ठामपणाकडे बघताना मनाला पुन्हा एकदा दिलासा वाटायला लागतो. तर या संदर्भातली एक कविता मी सादर करतो. या कवितेचं शीर्षकच आहे प्रलय. उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद, उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद, उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद, उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद. मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतके वाईट नाही, मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतके वाईट नाही. अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही, अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अगं विरस व्हावा, विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग, विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग. स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहरून येऊ शकते अंग, स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहरून येऊ शकते अंग. अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत, अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत. अजून तरी 10 दिशा आपल्या आपल्या जागी आहेत. पैसे भरल्या वाचून अजून डोळ्यात तारे दिसत आहेत, पैसे भरल्या वाचून अजून डोळ्यात तारे दिसत आहेत. आणि झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत, झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत. अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर, अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर. सा अजून साच आहे आणि रे तसाच ऋषभावर, सा अजून साच आहे, रे तसाच ऋषभावर. यावेळी बघा की स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल. अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल, अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल. की सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट. अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट, अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट. थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन, थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन. पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून, पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून. काही काही बदलत नाही त्वेषाने व प्रेमाने, काही काही बदलत नाही त्वेषाने व प्रेमाने. जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने, जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. आणि शेवटच्या ओळी आहेत, आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही, आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही. आणि इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही. संदीप, आता कवितांना सुरुवात झालीच आहे, तर आयुष्यावर बोलू काही हा जो कार्यक्रम आहे, ज्याच्यामुळे खरं तर संदीप खरे हे नाव सगळ्या घरोघरी पोचलं. त्यातली कुठली तरी आम्हाला, म्हणजे तुम्ही जी सादर करता त्यातला एखादा खूप तुला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कर. आता काही काही कविता मला चालीमध्ये सुचलेल्या आहेत. दिवस असे की जी माझी पहिली कॅसेट होती, किंवा आयुष्यावर बोलू काही ही जी कॅसेट होती, नामंजूर कॅसेट होती, तर या सगळ्या कविता या चालीमध्येच सुचलेल्या कविता आहेत. तर एक अत्यंत जुनी कविता, म्हणजे मी इंजिनिअरिंगला ज्यावेळेला होतो तर त्यावेळेला सुचलेली एक कविता आहे. आणि कवितेची गंमत कशी असते, मला या निमित्ताने आता छान आपल्या गप्पा चालल्या तर सांगायला आवडेल की ती आता कविता लिहू असं म्हणून कविता होत नाही. कधी कधी वेगळीच एक ठिणगी पडलेली असते आणि काहीतरी वेगळंच त्याचं होऊन जातं. म्हणजे याच कवितेचं सांगायचं झालं तर मी होतो फायनलला होतो, फायनल इयरला, आणि त्याचे आमच्यासारखे जे लोक असतात की जे वर्षाचे शेवटचे काही दिवस अभ्यास करतात, तर त्याच्यामध्ये मी असल्यामुळे जो पेंडिंग अभ्यास आहे तो सगळा उरकायच्या मागे होतो. आणि इंजिनिअरिंगला एक सबमिशन नावाचा एक महाभयंकर प्रकार असतो. अतिशय फायली लिहित बसता, ड्रॉइंग्स पूर्ण करता तुम्ही.
तर तसंच एक सबमिशनचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये 7 दिवस 8 दिवस आम्ही फक्त फायली लिहित होतो. तर एक दिवस आम्ही सगळे मित्र जमलो आणि ठरवलं की आता पुढच्या शनिवारी काही करायचं नाही, मस्त पिक्चर बघायचा, कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं नाही, सुट्टी घ्यायची त्या दिवशी. आणि हे सगळं ठरल्यामुळे एवढा खुश होतो मी. तर मी सायकल मारत घरी येत होतो आणि घरी येता येता आपल्या डोक्यामध्ये ओळ चालली होती, आमचं शनिवारी भेटायचं चाललं होतं. म्हणून आमची ओळ आपली डोक्यात अशी आलेली की या शनिवारी कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही. आणि आणि घरी येस तर त्याची जी कविता झाली ती ऐकवतो. दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही. आकाशाच्या छत्री खाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो. या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही. मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी. अस्तित्वाला 1000 नावे देतो, परी नाव ठेवत नाही. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे. आता हे जे कडवं आहे हे ज्यांनी ओरिजिनल कॅसेट ऐकले त्यांच्यासाठी सांगतो विशेषतः की हे कडवं कॅसेटमध्ये नाही आहे, रेकॉर्ड नव्हतं केलं. मूळ कवितेत होतं पण रेकॉर्ड नव्हतं केलं, ते सादर करतो. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. बघता बघता पाणी दाटून येते, त्या अश्रू म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही. पण संदीप, म्हणजे ज्या निमित्तानं ही कविता तुला सुचली, तर तो तर प्रसंग इतका आनंदाचा, आता मस्त एन्जॉय करायचा अशा निमित्तानं सुचली. पण मग त्याला नंतर असं ते करुणपणाकडे कसं गेलं? ते एक ठिणगी असते किंवा एक निमित्त असतं असं मला वाटतं. म्हणजे अनेकदा रसिकांचा असा समज असतो की जसं सिनेमामध्ये दाखवतात त्या प्रकारे गाणी तयार होतात किंवा कविता होतात की काय प्रेमभंग झालाय तर लगेच कुठेतरी जाऊन बसलाय दुःखी आणि असं दर्दभरी गाणी म्हणतोय, किंवा प्रेमात पडल्यानंतर लगेच बागेमध्ये नाचत नाचत कविता म्हणतोय. असं होत नाही. मला कायम ती प्रोसेस एक प्रकारे अशी वाटते की जसं आपण टाक घुसळत राहतो तसं अंतर्मनामध्ये कुठली तरी गोष्ट तुमच्या घुसळली जात असते. आणि त्याचं ते घुसळणं पूर्ण झालं की योग्य वेळी जसं लोणी वरती येतं तसं तुमच्या अंतर्मनात ती प्रोसेस झाली की ती कविता वरती येते. मग त्या कवितेला कुठली लॉजिकल वेळ नसते की आत्ता का ही सुचली. म्हणजे मलाही अनेकदा असं होतं की आत्ता हे मला का सुचलं, मी या मनस्थितीमध्ये नाही आहे. पण ते त्यावेळेचं देणं असतं असं मला वाटतं. संदीप, तुम्हाला थोडंसं मी यासाठी थांबवते कारण एक ब्रेक घेणं आत्ताच्या घडीला जरुरीचं आहे, गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन या गप्पा आणि कवितांची मैफल आपण अशीच सुरू ठेवूया. पाहत रहा ABP माझा. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. अहो कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संदीप खरे आज आपल्या कट्ट्यावरती आहेत, त्यांच्यासोबत गप्पा रंगलेल्या आहेत. संदीप, मुळामध्ये तुझं कविता लिहिणं खूप लहान वयामध्ये तुला अफाट लोकप्रियता मिळाली. तू आणि सलील तुमचे म्हणजे गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले. मला अशी लोक माहिती आहेत की तुमचे एकही कार्यक्रम आम्ही सोडलेला नाही असे सांगणारे. खूप लहान वयामध्ये तुम्हा दोघांनाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. मुळामध्ये त्याची सुरुवात कशी झाली? तुझ्याकडं कुठून आली कविता आणि तुला कधी जाणवलं की आपण असं लिहू शकतो जे लोकांना खूप आवडू शकतं, खूप आवडणारं, खूप भावणारं? मी पहिली कविता लिहिली ती 4थीमध्ये लिहिली. आणि 4थीमध्ये लिहिल्यानंतर सुदैवाने माझ्या घरचे असे होते की कोणी मला ओरडलं नाही. परीक्षेच्या दिवशी, कारण मी लिहिलेली कविता होती पेपरला जाण्यापूर्वी.
पण मला ओरडलं कोणी नाही. मला आजोबांनी उलट ती एका वहीमध्ये लिहून काढली आणि म्हणले तुला जे काही सुचेल ते या वहीमध्ये लिहून ठेव. काय कविता होती ती? पण सुरुवातीचं हे जे ती मला वाटतं काहीतरी बहिणाईच्या जिभेवर सरस्वती आली, अभंगवाणी सांगू लागली, अशी अशी काहीतरी कविता होती. तर त्याच्यानंतर काय झालं की अर्थातच तुम्ही गाणारे असा, कविता करणारे असा, काहीतरी तुम्ही करत असलात की तुम्हाला एक थोडंसं कौतुकाने बघितलं जातं. कौतुक होतं, शाळेमध्ये होतं, इकडे तिकडे. त्याचं एक थोडंसं तुम्हाला अप्रूप वाटण्याची शक्यता असते. पण जसजसं मी लिहित राहिलो तर माझ्या असं लक्षात आलं की ही कविता आहे, ही बेसिकली कोणाला आवडू दे, कोणाला न आवडू दे, पण हे लिहिल्यावरती मला खूप छान वाटतंय. मी एरवी जे काही बोलत नाही ते काहीतरी यातनं व्यक्त होतं आहे. ते लिहिल्यावरती मला असं वाटतंय की हां, मला एक मोकळा श्वास मिळाल्यासारखं झालं आहे. आणि मग नंतर कविता ही माझ्या जगण्याचा एक भाग बनली. म्हणजे मी जसं म्हणलं तसं की कोणाला फिकीर असू दे नसू दे, मला सुचलं की मी लिहिणार. तर सगळ्यात महत्त्वाचं कविता लिहिणं आहे. आणि आयुष्यावर होतं बोलू असं की काहीचा बरेचदा सर आयुष्यावर बोलू काहीचा जेव्हा पहिला कार्यक्रम होता तुमचा, तर त्यावेळची भावना काय होती? त्यावेळेला वाटलं होतं की हा इतका हिट होईल? नाही, अजिबातच नाही. आणि मुळात हा विचारच केला नव्हता की हा काहीतरी हिट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे किंवा या प्रकारचं. कार्यक्रम यापूर्वी केले होते. म्हणजे मी जसं म्हटलं कॅलेडोस्कोप नावाचा एक कार्यक्रम होता, त्याचे जवळजवळ 200 प्रयोग केले होते. त्याच्यामध्ये मी, संजीवनी बोकील, संगीता बर्वे आणि संदीप अवचट असे आम्ही 4 जण कविता सादर करायचो. कार्यक्रमाचं अप्रूप नव्हतं, कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्याचं अप्रूप नव्हतं. सलील आणि मी भेटून जवळजवळ 4-5 वर्ष झाली होती. आणि आम्ही दोघं भेटण्यापूर्वीसुद्धा आमचं व्यक्तिगत काम वेगवेगळ्या कॅसेटमधनं बाहेर आलं होतं. पण मुळात काम करण्याची जी वृत्ती आहे किंवा काम करताना जे विचार केले जातात हे खूप सारखे होते. आणि मग असं 3-4 वर्ष आम्ही एकत्र काम केल्यानंतर एक दिवस सहज म्हटलं की चल आपल्या दोघांचं बऱ्यापैकी एकत्र काम झालं आहे, दोघांचं वैयक्तिक काम पण आहे, तर एक कार्यक्रम करूया असंच. म्हणून आम्ही पुण्याच्या SM जोशीमध्ये पहिला कार्यक्रम केला. 300 सीट होत्या त्या याच्यामध्ये, 300 सीटचं सभागृह आहे. आणि अगदीच ते रिकामं नसेल असं वाटलं होतं. म्हणजे इतका तो साधा सर डोक्यामध्ये कार्यक्रम होता की तिकीट विक्रीला सुद्धा बाहेर सोनिया बसली होती, म्हणजे माझी बायको बसली होती. आणि आम्ही आपली जनरली हिंडत होतो, असं पडदा आणि मग आम्ही मागे वगैरे असं काही नाही, एकदम इन्फॉर्मल सगळा प्रकार होता. आणि तो पहिला शो हाऊसफुल झाला. तर आम्हाला गंमत वाटली. म्हटलं छान आहे, बरं हाऊसफुल झाला तर हे काहीतरी छान आहे, तर लगेच आपण पुढचा लावूया वगैरे असंही काही नाही. त्याच्यानंतर काही महिने गेले, मग दुसरा कार्यक्रम केला, मग तोही हाऊसफुल झाला. आणि मी आयुष्यावर बोलू काहीच्या प्रवासाला कायम म्हणतो की तो सहज सुंदर प्रवास आहे. तो डेलिव्हरेट नाही आहे, तो डेस्परेट होऊन केलेला प्रवास नाही आहे. पहिले कार्यक्रम झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचे फोन यायला लागले. अजूनही आयुष्यावर बोलू काहीचं असं काही वेबसाईट वगैरे नाही किंवा आम्ही कोणाकडे अप्रोच झालो नाही की असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमातून कार्यक्रम होत गेले आणि तो प्रवास इतका सहज सुंदर होत राहिला. मुळात आमचं मैत्र खूप घट्ट आहे. मी, सलील तबला वाजवतो आमच्या कार्यक्रमात, तो आदित्य अटले गिटार वाजवतो, रितेश ओळ. तर आमचं पिकनिक असतं, दौरे म्हणजे आमचं पिकनिक असतं आणि मध्ये मध्ये आम्ही कार्यक्रम करत असतो. पण निश्चितच ही देवाची कृपा आहे असं मी मानतो की जवळजवळ माझ्या 32व्या वर्षी हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज 16-17 वर्ष हा कार्यक्रमाचा प्रवास आहे. अनेक नवीन सुचत राहिलं त्याच्या कृपेने आणि नवीन सादर करत राहिलो. असं खूप कमी होतं. खूप भाग्यवान लोकांना असं होतं की त्यांचा जो छंद आहे तोच त्यांचा व्यवसाय, चांगल्या अर्थाने करिअर असं आपण म्हणू. तर हा योग माझ्या बाबतीमध्ये आला. मी सुदैवी मानतो स्वतःला. संदीप, तुमच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामधली भाषा ही खूप साधी आणि सरळ, कुणालाही समजेल अशी असते. असं म्हणतात की खूप कठीण असतं सहज आणि सोपं लिहिणं. तर तुम्ही असं काही ठरवलेलं का जेव्हा कविता सुचायला लागल्या तेव्हापासून की आपण सर्वांना समजेल अशाच भाषेत काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे, काहीतरी सांगायला हवं आहे? आणि तुमची अशी एखादी पहिली कविता आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल की ज्याच्यावर चाहत्यांनी अगदी मनापासून प्रेम केलं. अगदी सुरुवातीची कविता मला एक आठवते. आता पत्र हा प्रकार आपल्याकडनं थोडासा बाद झालेला आहे. आपण जास्त ईमेल म्हणा किंवा आता व्हॉट्सॲप किंवा यातनंच आपण जास्त संवाद साधतो. परंतु अगदी माझ्या 10वीमध्ये वगैरे केलेली कविता आहे मला वाटतं, आणि ती त्यावेळेला एका स्पर्धेमध्ये म्हटली आणि ती बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचली होती.
पत्रावरची कविता आहे. त्यातल्या काही कडवी वाचतो मी, की हे असंच मला वाटत होतं आणि ते तसंच बाहेर आलं. आणि ते तसंच बाहेर आलं म्हणून मला असं वाटतं की कदाचित आपल्याला ते जास्त जवळचं वाटत असेल तुम्हाला, की झरझरणाऱ्या लेखणी संगे झरझर विचार धावत येतील, झरझरणाऱ्या लेखणी संगे झरझर विचार धावत येतील, आवाजावीण शब्दा वाचून खूप काही सांगून जातील. हसू आसू हर्ष माया हृदयामधल्या कातर छाया, ज्याच्यामधून वाचता वाचता सही सही समजून जातील. किती दिवस कागद घेऊन लेखणी हलवत बसलोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र कसं पाझरणाऱ्या झऱ्यासारखं मूर्त हवं, हात लावता सतारीच्या झंकारापरी आर्त हवं. पत्र कसं काचेसारखं आरसपाने निर्मळ हवं, पारदर्शक पत्र कसं जसं घडलं तसं हवं. थोड्याशा धीराचं थोड्याशा मायेचं हसवणारं रिझवणारं असं काही डोक्यात आहे, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र म्हणजे लिहिणाऱ्याच्या स्पंदनांची नोंद हवी, एका एका श्वासाची वाचणाऱ्याला जाण व्हावी. पत्र म्हणजे कुशीमधल्या उभेसारखं बोलकं हवं, लेखणीमधनं हृदय लिहून पाकिटातून धाडून द्यावं. वाचता वाचता हसू यावं, थांबून मध्ये सुस्कारावं. जीवन तसा बडबडणारा एक कागद लिहितोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. पत्र म्हणजे कुशीत घेऊन थोपटणारी आजी हवी, आजोबांची गोधडीतली स्वप्न देती गोष्ट हवी. पत्र म्हणजे सरसरणारा तडतडणारा वळी व्हावा. पत्र म्हणजे शब्दांमधून आतड्याचा पीळ हवा. परत परत वाचावेसे, शांत झोप लागावेसे, समाधानी खुशालीचे काही लिहू बघतोय, असं एक छानसं पत्र लिहू बघतोय. तर ही अगदी सुरुवातीच्या काळामधली लोकांना आवडलेली कविता होती. संदीप, तुझ्या कवितांमुळे खूप मोठा वर्ग पुन्हा एकदा कवितेकडे वळला, कविता वाचायला लागला, बघायला लागला. आणि त्याचबरोबर तुझ्या बालकविता हा सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण पुन्हा एकदा घराघरांमध्ये मराठी गाणी यायला लागली, बालकविता गायला जाऊ लागल्या. तर याची सुरुवात कशी झाली, बालकविता कसा लिहायला लागलास आणि त्याचेही कार्यक्रम व्हायला लागले, तर तिथून येणारा रिस्पॉन्स काय आहे, त्या वयोगटाकडून येणारा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स इतका सुंदर आहे की मला असं कायम मी भाग्यवान वाटतो काही बाबतीमध्ये. आणि काही माणसांची कुंडली जशी असते आणि तशी कवितांची आणि गाण्यांची सुद्धा कुंडली असते. तर अगोबाई ढगोबाई हे गाणं काय किंवा तो अख्खा अल्बम काय किंवा ते पुस्तक काय, त्याची कुंडलीच चांगली आहे, त्याची पत्रिकाच चांगली आहे असं मला वाटतं. तर अगोबाई ढगोबाईची आमची जी कॅप्शन होती ती हीच होती की पोरांसाठी आणि थोरांमधल्या पोरांसाठी. तर ती कविता खूप आवडली. आणि मग जेव्हा असं कळलं की किंवा जेव्हा असा विचार आला की आता एक बालगीतांचा संग्रह करू, नाही बाबा, मी म्हटलं सलीलला मी म्हटल्याचं आठवतं आहे मला असं वाटत नाही मी इतकं चांगलं लिहितो की मी लहान मुलांसाठी लिहू शकेन. तो म्हणला प्रयत्न कर. आणि मग मी लिहायला बसलो. पण माझी अडचण अशी होती, मला ती सांकेतिक बालगीतं लिहायची नव्हती, कारण लहान मुलांना आपण फार लहान समजतो, विशेषतः आत्ताची लहान मुलं तर फार मोठी आहेत असं मला वाटतं. तर मी म्हटलं तसं की मला सांकेतिक लिहायचं नव्हतं. आणि मग एक दिवस मी सगळं टेन्शन बाजूला ठेवलं. म्हटलं हे बालगीत होऊ दे न होऊ दे, आपण लहान मुलांविषयी लिहायचं, आपल्याला जे वाटतं ते आपण लिहायचं, त्याची कॅटेगरी नंतर ठरेल. आणि म्हणून ती टिपिकल बालगीतं न होता लहान मुलांच्या भावविश्वातली गाणी झाली सगळी. आगोबाई ढगोबाईच्या आठवणी ज्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारच्या आठवणी आहेत. त्यातल्या अनेक कविता जर का तुम्ही बघितल्यात तर या टिपिकल मुलांसाठी असतात, तशा नाही आहेत की हा बंगला उभारला आहे, परीच्या पंखावरनं हिंडायला गेलो आहे, अशा त्या कविता नाही आहेत. तर त्या कुठेतरी मोठ्यांना सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी करून देणार आहेत. तुमची परवानगी असेल तर त्यातली एक कविता मी सादर करतो. आता बघा, या कवितेचं शीर्षक आहे स्पायडरमॅनची बायको. तर त्या लहानपणापासून खूप वाचलेत ना, कॉमिक्स वाचले, स्पायडरमॅनचे पिक्चर बघितलेत. तर एक दिवस प्रश्न आला डोक्यामध्ये की स्पायडरमॅन सुपर हिरो ठीक आहे, त्याच्या बायकोचं काय? नाही म्हटलं तरी या सुपर हिरोच्या बायका ज्या असतात यांना वैताग येत असणार घरी. तरी बायकोची कैफियत आहे ती या कवितेमध्ये मांडायचा प्रयत्न केला होता. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली, आमचे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंतीपुरते, कामं करतात सगळी फुकट. अहो कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट आणि घाईघाईत छत जमीन झाडायची सोय नाही.
घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही, कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हटली, एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही, इस्त्री नाही. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही, इस्त्री नाही, झब्बा नको, सूट नको, कसली म्हणून हाऊस नाही, आणि कसला मेला आचरट ड्रेस. तसेच जातात भटकायला. आता तो कॉस्ट्युम एवढा तंग आणि एवढा असा ऑड आहे, तो बघून आपल्याला सवय झाली ती गोष्ट सोडा, पण कसला मेला आचरट ड्रेस. तसेच जातात भटकायला, दाढी नको, आंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हटली. आणि स्पायडरमॅन वहिनींचं म्हणणं आहे खरं या कवितेत, पण बहुसंख्य महिलांचं हे म्हणणं असतं बघा, ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा, असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. उत्सवमूर्ती बाजूला आणि यांच्यासमोर लागतात रांगा. स्पायडरमॅनची बायको म्हटली, पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. आणि पोरांनाही ऑडच होतं. एकदा शाळेत गेले होते, पोरांनाही ऑडच होतं. एकदा शाळेत गेले होते, मास्तर समोर जाळं टांगून उलटं लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हटली. पण हे असं जरी असलं तरी बघा, शेवटी एक नवरा म्हटल्यानंतर एक मूलभूत कौतुक असतं, काळजी असते. तशी यांना पण आहे. आता यांचे यजमान जे आहेत त्यांचं तर प्रोफेशन भलतंच रिस्की आहे बघा. घरात मी 24 तास, बाहेर आहे वाऱ्यावर. घरात मी 24 तास, बाहेर आहे वाऱ्यावर. घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर. अहो लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, आणि समजा डिंक संपला तर. आणि जाणीव पण आहे की खरं सांगू बोलते यांना, पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते यांना, पण मग येते माझीच कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे नाशी मी, नातं आमचं धाग्याचं. असे नाशी मी, नातं आमचं धाग्याचं. सोसायचं झेलायचं तरीसुद्धा भाग्याचं. एक मात्र आहे बरं, या शेवटच्या दोन वही फार महत्त्वाच्या आहेत, की एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको म्हटली. तर कवी आणि गायक संदीप खरे आपल्या सोबत आहेत. गप्पा तर रंगल्यात आणि एक से बडकर एक कविता सुद्धा आपण ऐकतोय. या गप्पा अशाच सुरू राहतील, पण एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यावा लागणार आहे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत भेटतोय. पाहत रहा माझा कट्टा. कसे सरतील सै माझ्या विनदीस तुझे सरताना, आणि संग सलतील ना गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर. मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रीते रीते मन तुझे उरे. ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे, खोल खोल कोण आत झुरे. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज कट्ट्यावरचे पाहुणे संदीप खरे आहेत आणि अर्थातच खूप साऱ्या कविता आपण ऐकतोय आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा सुरू आहेत. त्या गप्पा अशाच सुरू राहतील. जसा नामंजूर कविता संग्रह आहे, त्यातल्या कविता पाहताना वाचताना ऐकताना खास करून नामंजूर मला सुरेश भटांच्या गझलांचा सुद्धा विचार मनात येतो. त्यामुळे कधी गझल हा प्रकार ट्राय करावा असं वाटला? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की गझल हा माझा अतिशय लाडका प्रकार आहे. मी अनेक गझल लिहिलेले आहेत आणि जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही गझल आहे. त्याच्यानंतर आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. तर मला असं वाटतं मी अगोदर ऐकवतो आणि मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक आहे? हे बघा, आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. गझल म्हणल्यानंतर जरा असं थोडं गौर फरमाइएगा. आपकी दाद चाहूंगा जनाब. असं, आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. बघा, म्हणजे आपण
घरी येतो ऑफिसमधनं आणि किल्ली रुमाल वगैरे काढून ठेवल्यावर काही राहिलं नाही ना असं म्हणून चाचप्याला सुरुवात करतो. तसं आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो, नेमके ते हरवले, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि एखादी वाऱ्याची झुळूक यावी तशी आयुष्यामध्ये येऊन गेलेली ती तिच्यावरचा हा शेर आहे. बघा, गझलचं मुळात एक असं व्यवच्छेदक लक्षण आहे की गझल म्हणजे गीतासारखा समान त्याला एक धागा नसतो किंवा एक गोष्ट, एक स्टोरी नसते. प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयावरती असू शकतो, किंबहुना तसं असणं अपेक्षित आहे ते. तर हा पुढचा शेर बघा की त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो, त्रस्त या जिण्यास झाला स्पर्श ओझरता तिचा, आणि नको म्हटले तरीही मी जगाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि दाद अनेक प्रकारची मिळते. शिट्ट्या वन्स मोर, एक दाद अशी मिळाली भाग्यानी, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो, गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला, गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला, ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो, ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती. मगाशी प्रश्न होता की आपण उगाच आपलं फार ऑब्झर्वेशन करतो, आपण नक्की कसे आहोत. शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती, हरवलो हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. की काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी. आयुष्यातली विसंगती बघा. काय हे आयुष्य माझे, काय ही थट्टा तरी, मी मला सोडून सर्वा आवडाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. आणि आपण सुख मिळावं म्हणून रात्रंदिवस आटापिटा करतो, झटतो. त्या सुखावरचा शेर आहे शेवटी, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. की मी सुखाला पाळले बांधून दारी माझी, माझ्या हुकमात पाहिजे सुख, मी म्हणेल तेव्हा आलं पाहिजे. मी सुखाला पाळले बांधून दारी माझी, ते सुखाने झोपले, ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो, आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो. तू प्रेम कविता खूप लिहिल्यास आणि तुझ्या कवितांमुळं अनेकांनी प्रेम केली त्यांचा आधार घेऊन. तर तू प्रेम करताना कुठली कवितेचा आधार घेतला होतास, तर ती कोणती कविता होती जी सोनियाला खूप भावली? आता झालंय असं की मुळात तिच्यावर कविता करण्यापूर्वीच ती मला ओळखत होती की मी कविता करतो, आणि प्रेमकविता नाही पण कविता वाचून तिला माझ्याविषयी प्रेम वाटायला लागलं होतं असं पण म्हणू. ती प्रेमकविता नव्हत्या, त्या वेगळ्याच कविता होत्या. पण हा तिच्यावरच्या कविता नंतर ज्या लिहिल्या गेल्या माझ्याकडनं, तर अर्थातच कसे सरतील सय्यदी त्यातली कविता आहे. खूप कमी वेळा असं होतं की जसं त्या कवितेत लिहिलं आहे तसंच्या तसं मी ते प्रत्यक्ष बरोबर तीच सिच्युएशन त्याच जागी आहे. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचं मिश्रण होत असतं त्याच्यामध्ये. पण हे खरोखर ज्यावेळेला मी वापीला होतो, पुण्याच्या बाहेर होतो, आणि सोनिया इकडे होती, लग्न व्हायचं होतं आमचं, तर त्यावेळेला सुचलेली कविता आहे. त्याचं एक कडवं ऐकवतो. मला काही नवीन कविता पण ऐकायला आवडतील तुमची परवानगी असेल तर, त्यामुळे ज्या बऱ्याच वेळा म्हणलात त्याची फक्त झलक ऐकवतो. कसे सरतील सय माझ्या विनदीस तुझे सरताना, आणि सांग सलतील ना गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा, रीते रीते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे, खोल खोल कोण आत झुरे. आता जरा आई मी तुझी माझी व्यथानी, सोसताना सुखावून हसशील ना गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर,
मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसुम चिडीचूप सुनसान दिवा. आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच नभातून गोरा चांदवा. चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले सण रोज रोज निज भर भरतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. वा वा वा. संदीप विचारत होतं की तू खरं तर म्हणजे 2004-05 या काळामध्ये ज्यांनी तुझे कार्यक्रम बघितलेत तर तू त्या काळातला महाराष्ट्रातला कुमार विश्वास होतास. म्हणजे इतकं कविता तू सादर करायचास, लोकांमध्ये असायचास. आता एक वेगळ्या अर्थानं हिंदीमध्ये खूप सारे लोक परफॉर्म करतात. म्हणजे रेखतासारखा प्लॅटफॉर्म आहे, कुमार विश्वास किंवा त्यांचे काही सहकारी मुशायरे वगैरे करतात. तर मराठीमध्ये हे का नाही होऊ शकलं असं वाटतं? एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की लोकांनी जर चांगल्या कविता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ऐकल्या नसतील तर त्याही ऐकवणं ही कलाकाराची जबाबदारी आहे. तुम्ही लोकांना काय पाहिजे त्याचा विचार नका करू. तर मी या विषयावरची एक कविता मला वाचायला आवडेल. या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा आवाज. हे जे सगळ्यात नवीन पुस्तक आहे माझं, त्याची शीर्षक कविता आपण म्हणूया. आणि हे कुठल्याही व्यवसायामधल्या लोकांना कदाचित असे विचार येऊ शकतात किंवा हे विचार लागू पडतील असं मला वाटतं. मी आणि माझा आवाज, मी जसं म्हटलं तसं की एक जो आहे हा माझा अस्सल आवाज, जो माझी मूळ प्रवृत्ती होती ती, आणि नंतर ज्याला आपण म्हणतो की वाईट प्रकारे कमर्शियलाइज होत जातो मनुष्य. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. ढग दाटले की मी गुदमरायचो, दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा आणि त्याचाही पिसारा थर थर फुलायचा जणू मोर. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा, त्याचाही पिसारा थरथर फुलायचा जणू मोर. कुणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोचायचं होतं ढगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोचायचं होतं ढगाशी. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण आडायचा नाही, तो होताच मुळातच भला. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मी म्हटले मला महान वाटते आहे, तो म्हणला मला वाटलेच. मी म्हणले मला महान वाटते, तो म्हणला मला वाटलेच. आणि मग गेलास तू दूर नाही माझ्याच आत खोल. आणि मग गेला तो दूर नाही माझ्याच आत खोल. माझ्याच आत बांधून घर. म्हणला हा आता इथे येऊन बोल. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आताशा घरी काही कार्य निघालं
की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कुणाच ठाऊक तो येईल न येईल, माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना, धास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल, इतकी माझी पुण्याई नव्हे. धास्ती वाटते कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल, इतकी माझी पुण्याई नव्हे. की मी म्हणजे माझा आवाज नाही आणि माझा आवाज म्हणजे मी नव्हे. वा वा. बरं, आता कार्यक्रम संपताना माझी आवडती कविता तू म्हणणार आहेस का तुझी आवडती कविता तू म्हणणार आहेस? तुमची म्हणतो ना. हां. हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही. हसलो म्हणजे असं शीर्षक आहे कवितेचं. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे. हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे. म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणायचो ते म्हटलो सारे ऐसे नाही. हसलो म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती निर्लज्जागत दिधली होती स्वतःच टाळी. हसलो म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती निर्लज्जागत दिधली होती स्वतःच टाळी. हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही. हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही. डोळ्यामध्ये पाणी नव्हते ऐसे नाही. डोळ्यामध्ये पाणी नव्हते ऐसे नाही. हसलो कारण तूच कधी होतीस म्हणाली, याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसलो कारण तूच कधी होतीस म्हणाली, याहून तव चेहऱ्याला काही शोभत नाही. हसलो कारण तुला विसरणे जितके अवघड, तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही. हसलो कारण तुला विसरणे जितके अवघड, तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो कारण दुसऱ्यांनाही बरे वाटते. हसलो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते. हसलो म्हणजे फक्त डकवली फुले कागदी, आतून आलो होतो डवरून ऐसे नाही. आतून आलो होतो डवरून ऐसे नाही. शेवटच्या ओळीत हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे. हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे, खाण्याची आणि दाखवण्याची एकच आहे. हसलो कारण जरी बत्तीशी कुरूप आहे, खाण्याची आणि दाखवण्याची एकच आहे. हसलो कारण सत्याची मज भीती नाही. हसलो कारण सत्याची मज भीती नाही. हसलो कारण फसण्याचाही धसका नाही. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही. हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. बरं, आता सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या आवडती तू म्हटलीस, पण आता तुझी आवडती तू एक म्हणावी शेवट आणि करावा आपल्या कार्यक्रमाचा. तर एका छान पॉझिटिव्ह आणि असं वीररसपूर्ण ह्याच्यावरती आपण या कवितेच्या सेशनचा शेवट करू. मगाशी ज्या कलंदर माणसांविषयी मी बोललो की त्यांचं काय फिलॉसॉफी काय, त्यांचं तत्त्व काय आहे, की हे सगळं मेंगलट जगणं आहे. जसं रणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले, सावरकर म्हटले होते. तर हक्क ही काही भीक मागून मिळवायची गोष्ट नाही, ती घ्यायची असते, ती हिसकावून घ्यायची असते जर दिले नाहीत तर. या संदर्भातली कविता यांनी शेवट करतो की व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो. व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची. ही धरा दासी तयांची. व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची. आणि कसे लोक येते की पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. रक्त ज्यांचे तप्त आहे, फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. रक्त ज्यांचे तप्त आहे, फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. आग पाण्या लावण्याचा उर फाड्या छंद आहे. आग पाण्या लावण्याचा उर फाड्या छंद आहे. मृत्यू ज्यांना वंद्य आहे, साजिऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी.
साजऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी, घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे, घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे, माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची, माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची. आणि हे कसे आहेत, हे कलाकार जरी असले तरी कसे कलाकार आहेत की शब्द लोलाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे, शब्द लोलाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे, सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला, सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला, जेन केवळ बरळती गोड गाणी कोरडी, जेन केवळ बरळती गोड गाणी कोरडी, जेन केवळ खरडती चंद्रताऱ्यांची स्तुती, झेप ज्याने घालुनी अंबराना सोलुनी तारकात सुरगाळल्या मनगटाला बांधल्या, झेप ज्याने घालुनी अंबराना सोलुनी तारकात सुरगाळल्या मनगटाला बांधल्या, ग्रहजयांची तोरणे सूर्य ज्यांचे खेळणे, ग्रहजयांची तोरणे सूर्य ज्यांचे खेळणे, अंतराळे माळती सागरे धुंडाळती, अंतराळे माळती सागरे धुंडाळती, वन्नीलाजे पोळती रोज लंका जाळती, वन्नीलाजे पोळती रोज लंका जाळती, ही अशी शेपूट जयांची ही धरा दासी तयांची. आणि शेवटचं आहे, हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी, राम ओल्या तप्त ओठी राख रिपुची अन ललाटी, हस्तकी घेऊन काठी केशरी घालून छाटी, राम ओल्या तप्त ओठी राख रिपुची अन ललाटी, दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे, दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे, सौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठसठसू दे, थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे, थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे, कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे, जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे, जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे, रक्त सारे लाल अंती पेशी पेशींना कळू दे, अश्रू आणि घाम ज्यांनी मिसळूनी रक्तामधोनी, अश्रू आणि घाम ज्यांनी मिसळूनी रक्तामधोनी, लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले, लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले, त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगडांची ही नशा आकाश होते, त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगडांची ही नशा आकाश होते, सर्जनाचा कोश होते ही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची, व्यर्थ हे सारे चटावो एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. संदीप, तुमच्या कवितांमधले हे शब्द अनेकांना ऊर्जा देतात, प्रेरणा देतात आणि आनंद देतात. तुमच्या कविता अशाच आनंद देत राहोत, पसरत राहोत. मनापासून धन्यवाद. आज तुम्ही वेळ दिलात आणि कट्ट्यावरती आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. सर, तुमचे खूप धन्यवाद. सगळंच तिथे जो आत्ता चमू जमलेला आहे सगळ्यांना धन्यवाद. आणि अर्थातच जे सगळे बघतायत कार्यक्रम त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एका छान निरोगी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी. संदीप, तुम्ही काळजी घ्या आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.